नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र माऊली मंदिर चाकरवाडी. ते आज चतुर्थी असल्यामुळे आम्ही सर्वजण दर्शनासाठी आलो होतो. आमचे मित्र सूरज डिसले, बंधू समर डिसले, काळ दिसायला सर. हे पाहू शकता आतमध्ये किती सुंदर असं मंदिर आहे. इथं माऊली महाराजांची समाधी सुद्धा आहे. तुम्ही जरी बीडमध्ये कधी आलात तर मानदर्शन अगदी 20 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. तर अवश्य भेट द्या. खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकता किती मंदिर एकदम स्वच्छ सुंदर मंदिर असं आहे. बीडमधील 20व्या शतकातील महान संत माऊली महाराज इथं त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली भरपूर प्रकारे पाहू शकता. आता इथली मूर्ती गायबच केली. तुम्हाला सर्व ते पाहू शकता. सूरज दिसले मस्त पैकी. समोर कसं वाटतंय तुम्हाला सर्वच? खूप असं सुंदर असं मंदिर आहे. पाहू शकता इथं रस्ता जाण्यासाठी रस्ता आहे मंदिरात आल्यावर. हे बघू शकता मंदिर हे आहे माऊली महाराजांचे मंदिर. मंदिराच्या पाठीमागे बघू शकता बाहेर निघलो आहोत. मंदिराचा परिसर पाहू शकता किती सुंदर प्रकारचा आहे. एकदम स्वच्छता खूप छान असं मंदिर आहे. आता माऊली महाराजांचं दर्शन घेतलं काय आम्ही आता निघालो आता दुसऱ्या मंदिराकडे. हे पाहू शकता किती स्वच्छ सुंदर असा परिसर आहे त्या मंदिर. माऊली महाराजांच्या पत्नी त्यांचं हे मंदिर आहे. मंदिरात खूप छान प्रकारे तुम्ही येऊ शकता. चिल्लर लाईट गेली वाटतं आता. पाहू शकता इकडे तुमक माऊली महाराजांच्या पत्नी. खूप छान प्रकारे मंदिराची डिझाईन आहे. एकदम शांतता वाटते मंदिरात आल्यावर. हे बघू शकता मित्रांनो मंदिराच्या बाहेरचा परिसर. सध्या गर्दी नाहीये, नाहीतर इथं कोणत्या याला गर्दी असते शुभ? अमावस्याला त्याला जास्त गर्दी असते. हे बघू शकता मंदिराच्या बाहेर किती भारी नजारा आहे. मंदिराच्या समोर इकडं हनुमानाचं मंदिर आहे. इकडे चाललोत आपण आता दर्शन करायला. हे बघू शकता हा शुभम, हा समर्थ, तिघ जण मिळून आलेलो आहोत आता दर्शन करायला. हे बघू शकता मित्रांनो हे सगळं पूर्ण मंदिर दिसत आहे इथून. खूप चांगल्या प्रकारचे. हा शुभम थोडा विचार करत बसला इथं. हे समोर हनुमानाचं मंदिर आहे. हे बघू शकता कुत्र कसं झोपलंय. समर्थ रोज पूजा करतोय. हनुमान महाराज की चाकरवाडीवर दर्शन वगैरे करून आपण चाललो आता कपिलधारला. आता आपण चाललो कपिलधारला. हे बघू शकता चारी बाजूला कसा डोंगर वगैरे आहे. एकदम खतरनाक वातावरण आहे. मांजरसुंबेपासून फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. आपण चाललोय आता. हे बघू शकता कसा डोंगर आहे. हे आलो आहेत आपण आता कपिलधारला. हे मनमथ स्वामी महाराजांचं मंदिर आहे कपिलधार मधलं. हे का
बघू शकता कसं मंदिर आहे. हे बघू शकता मित्रांनो. बिल्डरला धबधबा घालतो. पाहू शकता किती मुसळधार पाऊस. खूप पाणी आहे धबधब्याला. तुम्हाला जर यायचं असलं तर येऊ शकता. खूप खूप पाणी, वाहून जाण्यासारखं पाणी. अय मागं सरक रे. वाहून जाशील. खूप पाणी, खूप खतरनाक पाणी आहे. कुणी बी येऊ नका. वाहून जाण्याची शक्यता आहे दाट पाण्यामुळे. समोर खाली जाऊ नको रे. ए समोर बोडची लय पाणी आले धबधब्याला. पाणी लय आले धबधब्याला. बस अडकलं गाईज. तिघ जण कामधंदे सोडून आम्ही धबधबा बघण्यासाठी असतो. एकदम खतरनाक व्ह्यू आहे तुम्हाला आधी. आणि एवढं एवढं मुसळधार पाऊस आहे म्हणता. एवढं पाणी म्हणता मग धबधब्याला. 2 मिनिटं पाहू शकता किती पाणी आहे. अरे 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 आता हे दोघ जण वाहून जात होते. मी वाचवलं यांना. तर तुमची एक कृपा आहे. आम्ही आलो, तुम्ही काय येऊ नका. धन्यवाद. बस आमचं सांगण्याचं काम आहे. आमचं काय त्यात लॉस नाहीये. यायचं तर या. हे बघा शकता आम्ही धबधब्यासाठी खालचं पाणी घेऊ. धबधबा कोरडाखट धबधबा आहे. कोरडाफट 2 धबधबे आहेत, पण काय उपयोग झाला नाही. 150 किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही इथं आलेलो होतो. बस थोडं जाता वडापाव चालणार आहे समोर. रस पाजणार आहे. जय हिंद जय भारत जय कपिल.